काढू थांबा. राम राम शेतकरी बांधवांनो, आज आपण देगाव कुऱ्हाड येथे निळकंठराव कदम यांच्या शेतामध्ये आलेले आहोत. तर आपण प्रायोगिक तत्वावर पूर्ण ऑर्गॅनिक आपल्याला एक प्लॉट हळदीचा करायचा होता. त्यामुळे या हळदीच्या प्लॉटला आपण पहिलेपासून म्हणजे बेसल डोस पासून, तर बेसल डोस मध्ये आपण या हळदीच्या प्लॉटमध्ये बायो फॅक्टर या कंपनीचे आपण डबल ऍक्शन प्रोग्राम, त्याच्यानंतर ट्रिपल ऍक्शन प्रोग्राम, त्याच्यानंतर सुमका, आधार गोल्ड आणि इन्व्हेक्टस यांचा आपण यांना बेसल डोस दिलेला होता. त्याच्यानंतर आपण हे बेसल डोस टाकल्याच्या नंतर पुन्हा एक डोस आपल्याच बायो फॅक्टर या कंपनीचा दुसरा एक डोस दिलेला होता. त्यामध्ये आधार गोल्ड, त्याच्यानंतर तुम्हाला प्रोमोट आणि सुमका आणि त्याच्यासोबत रासायनिक खताचा आपला पहिले बेसल डोस मध्ये दाणेदार दिले होते आणि त्याच्यानंतर आपण डीएपी आणि 10-26चा वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की बेसल डोस मध्ये टाकल्यामुळे या हळदीचा जो प्लॉट आहे एकदम चांगल्या ग्रोथमध्ये स्टेबल राहिला, म्हणजे त्याची उगवण शक्ती चांगली निघाली. त्याच्यानंतर बुरशीचं प्रमाण सुद्धा एकदम कमी प्रमाणात राहिलं. त्याच्यानंतर आपण जो पहिला ड्रेंचिंग केली या प्लॉटला, आपण जे पहिली ड्रेंचिंग केली हळदीची ती आपण केली बीओसी आणि फ्लोविन 888 या दोन प्रोडक्टची आपण पहिली ड्रेंचिंग हळदीच्या या प्लॉटला केलेली आहे. दुसरी ड्रेंचिंग जी केलेली आहे आपण जीवॅम आणि फ्लोविन 11-1108 या दुसऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीच्या खताची आपण त्यांना ड्रेंचिंग केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरी जी ड्रेंचिंग केलेली आहे आपण बेलम S1, S2 आणि S3 या तिन्हीची सुद्धा आपण 2.5 लिटरची ड्रेंचिंग केलेली आहे, जे की मायक्रोब्स प्लस न्यूट्रिशन आहे. त्याच्यानंतर आपण या हळदीच्या प्लॉटला कॅनमॅग जो आहे कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असणारा एक प्रोडक्ट आहे आपला 5 लिटर एकरी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण एक वेळेस यांना हायके आणि किंगके या दोन्हीची ड्रेंचिंग दिलेली आहे. त्याचबरोबर यांना आपण जे जमिनीमधून दिलेले आहेत मायक्रोबियल प्रोडक्ट दिल्यामुळे, जसं इन्व्हेक्टस असो, जीवॅम असो, बीओसी असो, बेलम सिरीज असो, हे प्रोडक्ट दिल्याच्या नंतर यांच्या हळदीच्या पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला आज बी तुम्ही या हळदीच्या प्लॉटमध्ये येऊन बघू शकता की सडीचं 1% सुद्धा प्रमाण नाही. 100% तुम्ही येऊन पाहू शकता. याला केमिकलचं कोणतंही म्हणजे बुरशीनाशक वापरलेलं नाही. जे बी आहे ती जैविक बुरशीनाशक वापरलेले आहे. पण या हळदीला जैविक बुरशीनाशक वापरतानाही पहिलेपणापासून हे पूर्ण या हळदीच्या प्लॉटला वापरलेले आहेत. दुसरं आहे आपल्या स्प्रेमध्ये, फवारणीमध्ये यांनी फक्त रासायनिक जे बुरशीनाशक आहेत त्याच्यामध्ये यांनी एकदम स्टार्टिंगला रोको, साप आणि कॅब्रिटॉप या 3 बुरशीनाशकच्या व्यतिरिक्त कोणतंही बुरशीनाशक वापरलेलं नाही. तुम्ही आज बी हळद पाहू शकता. तर आमचे जे स्प्रेमध्ये वापरलेले प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये संपूर्ण 888 बेलम S1 याचा पहिला स्प्रे केला, त्याच्यासोबत BSL-4 चा एक स्प्रे केला. त्याच्यानंतर आपण सेकंडला बेलम S2 चा दिला, बेलम S3 चा दिला आणि किंगकेचा सुद्धा या प्लॉटला स्प्रे दिला. आलटून पलटून आपण BSL-4 चे 2 स्प्रे वापरले, जे की जैविक बुरशीनाशकचं काम करतात. अशा प्रकारे आपण आज आलेले आहोत. आज नोव्हेंबरची 12 तारीख आहे. याच्या अगोदरचे सुद्धा यांचे व्हिडिओ पहिलेपासून हळदीचे 2-3 व्हिडिओ आहेत आपल्याकडे. असं नाही की पूर्ण यांचा डाटा आहे. तर आज आम्ही फक्त एकच झाडाची आम्ही पूर्ण एक झाड उपटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचा उद्देश आहे, तुम्ही पाहू शकता एक झाड एवढं पूर्ण याचं एक बारीक कंद सुद्धा सडलेलं नाही, तुम्ही पाहू शकता. आणि पूर्ण मायक्रोबियल प्रोडक्ट वापरले असल्यामुळे तुम्ही जमीन पहा किती पूर्ण भुसभुशीत झालेली आहे बाबा. ह्या जमीन तुम्ही इथले आपण हे झाड काढलेलं आहे पूर्ण, हे बाय मुळ्यांची संख्या जमीन एवढी भुसभुशीत झालेली आहे. एक तिकास मारल्याच्या नंतर पूर्ण हळदीचं हे पूर्ण बुड निघालेले. बाकी जर पाहसाल तर तुम्ही पूर्ण कडक जमीन होती. आणि दुसरं जर वॉटर सोल्युबल मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला याच्यामध्ये वॉटर सोल्युबलचा कोणताही ग्रेड दिलेला नाही. जे बी आहे आपला नॅनो टेक्नॉलॉजीचा म्हणजे नॅनो 888 प्लस 11-1108 त्याच्यानंतर 6 बाकीचे जे ग्रेड आहेत 1-2 ग्रेड हे पण या प्लॉटला सोडलेले आहेत. कॅल्शियम मॅग्नेशियम सुद्धा सोडलेलं आहे, बायो फर्टिलायझर सुद्धा वापरलेलं आहे. तर कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन याच्यासाठी म्हणत होतो की मायक्रोबियल प्रोडक्ट वापरल्यामुळे तुमची जमीन ही भुसभुशीत झाली, जमिनीमध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं. त्याच्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला गांडुळाचं यांनी इथं समोरच केळीला वापरलेलं तिथं गांडुळाचं प्रमाण सुद्धा वापरलेलं आहे. तर बुरशी कमी होऊन जमीन जे नेक्स्ट जनरेशन म्हणतो आमचा जो कन्सेप्ट आहे कंपनीचा की नवीन पिढीला येणाऱ्या जमीन आम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये इतकी भरमसाठ रासायनिक खताचा वापर होत आहे, त्याच्यामुळे जमीन कडक होत आहे, त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा खूप कमी प्रमाणात उत्पादन सुद्धा कमी येऊन जमिनीचा पोत बिघडत आहे. तर आमच्या कंपनीचं म्हणजे बायोफॅक्टर या कंपनीचं एकच उद्दिष्ट आहे की जमीन वाचवणे, म्हणजे द सॉइल कंपनी हा कन्सेप्टच आमचा आहे की हे भारतातली अशी एकमेव कंपनी आहे की जमिनीवर काम करणारी.
जर तुमची जमिनीचं आरोग्य पोत चांगला असेल तर ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण जास्त असेल, सेंद्रिय कार्बनचं प्रमाण जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला उत्पादन जास्त मिळेल, जमिनीचा पोत सुधारेल आणि त्याची क्वालिटी सुद्धा एकदम किपिंग क्वालिटी म्हणून बाकीच्या जर वापरले तर किपिंग क्वालिटी सुद्धा चांगल्या प्रमाणात येईल. सेकंड पार्ट याचं तुम्ही जर पाहिलं तर हे पूर्ण भरीव झालेलं आहे. पहा तुम्ही याची क्वालिटी पहा, याची शायनिंग पहा, इतकी जबरदस्त. अजून या प्लॉटला 3 महिने बाकी आहेत. तुम्ही पहा पहिले एकच आहे, तर तुम्हाला सड ही कुठेच दिसणार नाही. तर संतुष्ट आहेत शेतकरी, त्यांना बी 2 मिनिटं तुम्ही बोलू शकता. बोला. तुम्ही आतापर्यंत वापरलेले प्रोडक्ट आहेत, बरोबर आहे? हो ना. मी जे सांगितले, कारण तुम्ही त्याचा उच्चार करू शकत नाही, प्रोडक्ट वापरलेले, तर तुम्ही हे वापरलेले आहेत का नाही सांगा शेतकरी बांधवांना. हे पूर्ण वापरलेले साहेबांनी सांगितले तेवढे. आणि रासायनिक जे फंगीसाईड वापरलं तुम्ही किती वापरले? 2-3 फवारण्यात एक घेतल्या. कॅब्रिटॉप, एक साप आणि त्याच्यासोबत आमचे प्रोडक्ट होते, बरोबर आहे? बाकीचं BSL-4 वापरले आणि तुम्ही आपले प्रोडक्ट पूर्ण वापरलेले. आतापर्यंत या पूर्ण हळदीला टोटल आपलेच प्रोडक्ट आहे. हो ना. तुम्हाला कुठंतरी वाटायले का सडीचं प्रमाण काही? नाही अजिबात म्हणजे जी रियालिटी आहे ती सांगा, कारण शेतकरी सर्व आहेत, बरोबर आहे? हो ना. त्याच्यामुळे तुम्ही रियालिटी सांगा, असं काही आपलं हे नाही. आणि आपण हे प्लॉट तुम्हाला लास्टला उत्पन्न सुद्धा दाखवू शकतो. आता आजूबाजूची कंडिशन आणि तुमची कंडिशन याच्यात काय फरक आहे? आजूबाजूपेक्षा आपलं चांगलं आहे ना. हा, चालू आहे. आता आजूबाजूचे जे प्लॉट आहेत, समजा तुम्ही तुमचे बाजूचे शेजाऱ्यांचे, बरोबर आहे, बाकीचे जे केमिकलचे खूप प्लॉट आहेत, तर तुम्हाला पहिल्याला वाटू लागले की बाबा आम्ही केमिकल नाही, उत्पन्न येईल का नाही साहेब, तुम्ही काही बाबा म्हणजे आमचं काय तेवढं हे वाटतं ना, बरोबर आहे? तर तुम्हाला काय वाटते बा, तुम्ही केमिकल न वापरता याचं समजा काय तुमच्या याचं जमिनीत आपल्याला- सुधारणा काय झालंय? जे न केमिकल वापरल्यामुळे आपल्याला जे हे आहे ना, बुरशीचा प्रॉब्लेम आला नाही. वाटलं होतं आपल्याला येते, पण कमी झाला. ते आलता तरी पण ताबडतोब कमी झाला. म्हणजे लगेच कमी झाला आणि लोकांनी केमिकल वापर सुद्धा थांबला नाही. याच्यावर खर्च होते ना आपला बुरशीवर, एवढा खर्च झाला नाही. म्हणजे तुम्हाला सड नावाचं आणि वेनमर ज्याला म्हणतो वेलमर ही कुठंच नाही, तुम्ही पाहू शकता, कोणाला दाखवू शकता, बरोबर आहे? आणि तुमच्या शेतात पाहायला आले तुम्ही, असं म्हणले की बाबा हे प्रोडक्ट वापरलेलं काहीच नाही. तुम्ही दुकानदार बी आलते ना काही, त्यांनी सुद्धा पाहिलं, बरोबर आहे ना? ते बी सुद्धा सर्टिफिकेशन झाली. हो ना. ठीक आहे, धन्यवाद. आता याला करतो.